नाही आहे, आपण मध्येच अडकलोय का आपण ग्राउंड. सो तुम्ही बघू शकता मला माझे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि 11:39 आणि हा माझा आजचा डॅशबोर्ड आहे. तुम्हाला रिफ्रेश करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. ही अपॉर्च्युनिटी तुमची लाईफ चेंज करू शकते. त्यांना बोला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असं करतो. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग आणि आजची व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज मला माझ्या 2 वर्षाच्या कामाची माझ्या मेहनतीचं फळ आज मिळणार आहे. ठीक आहे, तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे की कशाबद्दल मी एक्झॅक्टली बोलते. बिकॉज मी जेव्हा स्टार्ट केलेलं मला खूप लोकांनी खूप काय काय बोललेलं. इवन तुमच्यामधले सुद्धा काही लोक आहेत की बोललेले की हे तू नाही करू शकत किंवा हे ना स्कॅम आहे, हे फसवायची कामं आहेत आणि हे जे काहीच होऊ शकत नाही, फेक नाही, फेकच आहे, हे लिगल नाही वगैरे वगैरे खूप जास्त काय काय बोललेले. आणि त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खास आहे. तुम्हाला कळेल की हे फेक आहे, हे स्कॅम आहे की काय आहे, याचे सगळे प्रूफ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. ठीक आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला कळेल की 2 वर्ष मी जी काही मेहनत घेत आहे त्याचं फळ मला आज मिळणार आहे. मी जे काही स्टुडंटना गाईड करते त्याचं फळ मला आज मिळणार आहे. ठीक आहे, आणि हिंट देते की आज मी चालली दिल्लीला आणि जास्त काही मी सांगत नाही. जसं तुम्हाला मी दाखवेन आता कसं जाणार आहे आणि काय एक्झॅक्टली मी कशाबद्दल बोलते ते. सो स्टे ट्यून. कुठे चालली मी? दिल्लीला. हां, बॅग दाखव कुठे आपली. ओके बाय, बोल बाय. त्यांना बोला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असं करा, थम्स अप. सो मी आतमध्ये आले, आता चेकिंग केलं आहे, मी एंट्री केली आहे आणि मी आता जाणार आहे. बोर्डिंग पास वगैरे आमचं घेईन आणि मग फ्लाईटसाठी जाऊ वाट बघू कारण आमची 4:30ची फ्लाईट आहे आणि महाराष्ट्रातून माझ्यासोबत 6-7 लोक आहेत. आम्ही 6-7 लोक असे मिळून चाललो दिल्लीला. एक इव्हेंट आहे छोटासा, तुम्हाला मी नक्की दाखवेन. सो मी चेक इन वगैरे केलं आणि हा माझा बोर्डिंग पास आहे आणि आमची फ्लाईट आहे 4:30ची. आम्ही बसलो वेट करतो आहे. मी तुम्हाला एक जादू दाखवते. मी आता हॉटेलला पोहोचले, इतकं लेट झालं आहे काय सांगते. इथे आम्ही स्टे बुक केला आहे आणि आम्ही आमची फ्लाईट पोहोचली 6:30-7 वाजता. फ्लाईट आमची टाईम झाली. हॉटेलला यायला आम्हाला 9:15 वाजले. 2 तास आम्ही ट्रॅव्हल करतो तरी मी आणि ताण नाही. 307 आहे ना आपला, एकदम लांब आहे वाटतं. ओके बाई, हवी त्या असू दे आपला. मला पण असं हा आमचा स्टे आहे गाईस. हा स्टे बुक केला आहे आम्ही, बघू शकता. उघडत पण नाही आहे, आपण मध्येच अडकलोय का आपण ग्राउंडच नाही दाखवलं. कॉन्टेंट क्रिएटर हाईस. मला वाटलं की अडकलो आता लिफ्ट मध्ये, संपला विषय. दुष्काळात 13वा महिना चालूच आहे. एकतर मी माझ्या ह्याची की हरवली, माझ्या बॅगची लॉक होता तो आणि मला आता ते लॉक तोडावं लागतंय. नाही तुम्हाला कळतंय माझं काय चाललंय. आणि आता मी जेवायला चालले, एवढी भूक लागली. मी आता जेवायला आलोय. लेट मी शो यू द व्ह्यू मेनू. आणि आम्ही सगळे महाराष्ट्रातले लोक भेटलोय आज. हे आम्ही ऑर्डर केले आणि सगळे पूर्ण महाराष्ट्राचा क्राऊड आहे. सॉरी. आणि हे सगळे कामाचं डिस्कशन करतायत आणि मला भूक लागली, मी जेवते. सो तुम्हाला माहितीच आहे मी इव्हेंटसाठी आले आणि लेट मी शो यू माय टुडेज डॅशबोर्ड. सी इथे तुम्ही माझं डेट आणि टाईम चेक करू शकता. 23 मार्च आहे, 11:39 आणि हा माझा आजचा डॅशबोर्ड आहे. तुम्हाला रिफ्रेश करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो
ही माझी आजची इन्कम आहे. आणि तुम्हाला पण याच्या रिलेटेड डिटेल्स हवे असेल जस्ट कमेंटमध्ये गाईड टाईप करा, मी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स शेअर करेन. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आमचा इव्हेंटसाठी आहे आणि आम्ही तयार वगैरे होतो आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की माझा आउटफिट काय आहे. लुक लेट मी शो यू. आणि मी आता चालले माझ्या इव्हेंटसाठी. कोणता इव्हेंट आहे याचे क्लिप्स मी इथे टाकेन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी का एवढी तयार झाली आणि मी का दिलेला आहे. सो स्टे ट्यून. ठीक आहे, मी सांगूनच देते. ॲक्च्युली मला एक अवॉर्ड मिळणार आहे कारण मी 500पेक्षा जास्त स्टुडंटना गाईड केलेलं आहे त्यांचं फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्यासाठी आणि त्यांचे जे काही ड्रीम्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी. त्यासाठी मला एक अवॉर्ड मिळणार आहे. सो अवॉर्ड फंक्शनसाठी मी आले आणि त्यासाठी मी हा आउटफिट आणि हा लुक केलेला आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड, तुम्हालासुद्धा माझ्याकडून शिकायचं असेल, जस्ट कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा. डिटेल्स तुम्हाला कंप्लीट मिळून जातील, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन. हा माझा आउटफिट आहे आणि मी निघाले माझ्या इव्हेंटसाठी. लेट्स गो. आणि इथे आमचा अवॉर्ड फंक्शन होणार आहे. दिस इज द लोकेशन. हे आहे आमचं BBMचं लोकेशन आणि मला भेटलं आहे कार्ड त्यांचं. आणि इथे आतमध्ये आम्ही जाणार आहे. इथे आतमध्ये असणार आहे. लेट मी शो यू. आम्ही एंट्री केली आहे आणि आम्ही इथे बसलोय पुढे. लेट मी शो यू. Nobody told you what happens after. After the degree stops making sense, after the dream job never shows up, after you sit with yourself one night and realize the plan wasn't really a plan. March 2020, the entire country was locked inside. Lockdown, repeat lockdown. Virus lockdown, lockdown. Lockdown. It felt like the world has paused. No certainty, no answers. People waited. We did. We built an ecosystem not just to teach, but to completely transform how people see their careers. Freelancing, marketing, branding, content creation. These didn't just become curriculum. They became the pillars on which BIS Gurukul laid the foundation to build the future of India. 130 plus courses, 2,856 hours of live learning built to achieve one thing: make dreams come true. 4 lakh plus students, 180 plus countries, 200 crore plus community earnings. Over 4 lakh people decided not to wait, not to just survive, but to win. And the people sitting in this room today, you didn't come here by accident. You chose to be here. That already makes you a winner. Because remember, real losers are not the ones who failed. Real losers are the ones who never started. This isn't just an event. This is the moment you look back on years from now and say, that's where it all started. Welcome to BIS Gurukul. गुड मॉर्निंग. कैसे हो आप लोग? सुपर. कहाँ से आए? ओ सूरत. बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. महाराष्ट्र से कितने लोग हैं? बहुत शानदार. पंजाब से? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. बैंगलोर, कर्नाटका? बहुत शानदार, बहुत शानदार. आप सब लोगों का स्वागत है BIS Gurukul बर्थडे मीट में. आज किसका बर्थडे है? BIS Gurukul. हम सब लोगों का. हम सब लोगों का. यस, आई ऑलवेज से जितने भी नए लोग हैं ना, हैव अ करेज. कभी कभी क्या होता है ना, हम लोग के पास करेज नहीं होता टू थिंक यार हम लोग आगे बढ़ सकते हैं, हम लोग आ सकते हैं, हम लोग भी स्टेज पे आ सकते हैं, राइट? सो इस अभी जो ये पूरा पार्टी सेलिब्रेशन इवेंट होने वाला है, यहाँ से करेज लेके जाना कि हम लोग भी बिल्ड कर सकते हैं. With BIS Gurukul 2.0, it is a job platform जहाँ पे आप लिटरली अपने लिए वो जॉब्स, वो प्रोजेक्ट सर्च कर सकते हैं जिसकी स्किल आपने BIS Gurukul में सीखी है. So we are not just an edtech platform जो simply आपको कोर्सेज प्रोवाइड करता है. We provide you end-to-end support for your career development. Imagine एक ऐसा पोर्टल आपको मिला है जहाँ पे आप वो हर चीज ढूंढ सकते हो जिसके लिए आपका करियर स्केल हो. अगर आपको जॉब के लिए एक्सपीरियंस करना है, एनीथिंग ऑफ दैट सॉर्ट. पेरेंट्स ने प्राउड फील करा. समाज क्या सोचता है अब आपके बारे में बताओ. पीछे देखो. जब मेरा फर्स्ट ईयर हुआ तो मेरे को काफ़ी ज़्यादा हैप्पीनेस हुई. मेरे को तो हुई कि हाँ एक मिडिल क्लास गर्ल इतना अचीव कर पाएगी, एक ड्रीम लगता था.
ठीक है, बट आज प्राउड इतना फील होता है पेरेंट्स में, जो मैं शाइन देखती हूँ, ग्रो देखती हूँ कि हाँ मेरी वजह से उसको इतना ज़्यादा प्राउड हो रहा है। अभी जहाँ पर रिलेटिव में जाते हैं ना, अब पेरेंट्स बोलते हैं कि हाँ ये मेरी बेटी है ना। तो जैसे मेरे नेबर्स हैं वो भी यही कहते हैं कि हाँ हम लोगों की बेटी भी ऐसी होनी चाहिए, तो काफ़ी अच्छा फील होता है। तो आज मैं अपने पेरेंट्स को साथ में भी लेके आई हूँ इस पर। तो कभी मेरे सामने तारीफ नहीं करते, क्योंकि उनको ये ना लगे कि नहीं अहंकार क्यों ना आ जाए बेटी में, इसीलिए। बट मुझे पता है वो लोग बहुत ज़्यादा प्राउड है, और मेरे से ज़्यादा वो लोग एक्साइटेड है। सबसे यंगेस्ट हूँ मैं अपने फैमिली में, और इधर भी आई गेस, तो मुझे बहुत अच्छा फील हो रहा है कि इतनी कम एज में होके पूरा घर का जिम्मेदारी अकेले उठा पा रही हूँ। अगर मैं कर पा रही हूँ तो आप लोग भी कर पाओगे डेफिनेटली। अपनी अचीवमेंट सेलिब्रेट करने का ड्रीम है ये, तो तालियों में कूदें में कोई भी कमी नहीं रहनी चाहिए। सी गाईज, हे 2 अवॉर्ड्स मला मिळालेले आहेत. मोनिका फिर से सो तुम्ही बघू शकता मला माझे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि मी आता रिटर्न चाललेली आहे. माझा जो काही अवॉर्डचा फंक्शन होता तो संपला आणि आम्ही कॅब बुक केली आणि मी रिटर्न आता हॉटेलवरती जाते. सो असा होता माझा पूर्ण दिवस. सी यू. सो मी जस्ट आता माझ्या रूमवरती आले आणि मी दिवसभर काहीच काम केलं नाही, कारण पूर्ण दिवस मी त्या इव्हेंटमध्येच होती. पूर्ण तो इव्हेंटच एन्जॉय करत होती. तुम्ही बघितलंच असेल की काय कसं इव्हेंटमध्ये झालं ते. पूर्ण दिवस माझं त्याच्यामध्येच गेलं, बट स्टील माझी इन्कम झालेली आहे आणि ती मी तुम्हाला दाखवते. लेट मी शो यू लाईव्ह डॅशबोर्ड. मी तुम्हाला आजचं दाखवते. सो या माझ्या ट्रॉफीज आहेत, ऑफकोर्स फ्लेक्स करणारच ना. आणि हा माझा आजचा डॅशबोर्ड आहे. मी घरी आले, फक्त मी बोलले की जस्ट चेक करूया. अँड यू गाईज कॅन सी 24 मार्च, आज 8:35 झालेले आहेत आणि हा माझा डॅशबोर्ड आहे. मी रिफ्रेश करून दाखवते. सी. सो हे पोटेन्शियल आहे डिजिटल स्किल्स शिकायचं. आणि आजच्या काळामध्ये डिजिटल स्किल्स जर तुम्ही नाही करत तर येणाऱ्या टाईममध्ये तुम्ही लिटरली रिग्रेट करणार आहात, कारण फ्युचरच आता डिजिटली झालेलं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. आय नो की तुम्हाला भीती वाटत असेल कसं स्टार्ट करायचं, काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, बट डोंट वरी, मी आहे ना. मी तुम्हाला पर्सनली सगळं गाईड करून देईन. फक्त कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा. आय विल पर्सनली कनेक्ट विथ यू आणि तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप मी गाईड करेन. बट हे आहे जे सिरियस लोक आहेत त्यांच्यासाठीच. आणि मी 10 एनरोलमेंट्स घेणार आहे ज्यांना मी पर्सनली गाईड करणार. मी जास्त लोकांचे एनरोलमेंट घेणार नाही, कारण पर्सनल गायडन्स मिळू शकणार नाही. सो जेवढे सिलेक्टेड लोक असतील त्यांनाच मी सिलेक्ट करणार आहे, त्यांनाच माझी मेंटरशिप मिळणार आहे आणि त्यांच्यासोबत मी सगळा माझा रोडमॅप आहे तो शेअर करणार आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड, कॉमेंटमध्ये गाईड टाईप करा अँड आय विल पर्सनली कनेक्ट विथ यू आणि तुम्हाला प्रॉपरली मी गाईड करेन. सो आज माझा इव्हेंट झालेला आहे. माझा इव्हेंट कालच झाला, अवॉर्ड फंक्शन जे काय होतं ते. आणि आज मी चालले वृंदावनला. आता दिल्लीला येऊन जर तुम्ही वृंदावनला जात नाही तर काय आहे ना. आणि आपलं असंही कधी येणं होत नाही. सो आम्ही प्लॅन केलेला की वृंदावनला जायचं. सो वृंदावनला जाईन. काही क्लिप्स असेल तर मी फोटोज वगैरे इथे ॲड करेन. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, इफ यू आर स्टुडंट आणि तुम्हाला जर तुमच्या घरची परिस्थिती बदलायची असेल, दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. ही अपॉर्च्युनिटी तुमची लाईफ चेंज करू शकते. कारण माझी केलेली आहे. मी सुद्धा सेम सिच्युएशनमध्ये होती, बट त्या अपॉर्च्युनिटीने माझी लाईफ चेंज केलेली आहे. आणि ही अपॉर्च्युनिटी तुमचीही लाईफ चेंज करू शकते जर तुमचं लर्निंग माइंडसेट असेल, जर तुम्ही शिकण्यासाठी तयार असाल आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार असाल, तर मी तर आहे पर्सनली गाईड करायला. तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग्स वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जाईल, रोडमॅप प्रोव्हाइड केला जाईल. फक्त तुम्हाला ते शिकायचं आहे आणि इम्प्लिमेंट करून काम करायचं आहे. दॅट्स इट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला तुमच्या स्किल्सवरती काम करायचं. तर कोणते स्किल्स शिकायला लागतात, कसं शिकायचं असतं, कुठून स्टार्ट करायचं असतं, याच्यासाठी मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन. फक्त कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा अँड आय विल पर्सनली गाईड यू. सो दिस इज ऑल अबाउट माय अचिव्हमेंट तुम्ही बोलू शकता. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.
बस बस दो ही बहुत है अब